एके दिवशी सतीशराव त्यांच्या घरी चहासाठी किचनमध्ये डोकावून पाहत होते. तिथे त्यांचा मुलगा आणि सून मस्त चुस्की घेऊन आरामात चहाचा स्वाद घेत होते आणि सोबतच नमकीनसुद्धा खात होते. थोड्याच अंतरावर बसलेले सतीशराव त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे आशेच्या नजरेने बघत होते. कदाचित माझ्याकडे पाहून तरी मला चहाला विचारतील, पण त्यांची सून त्यांच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं करते आणि पुन्हा चहा पिऊ लागते, नमकीनसुद्धा खाऊ लागते. पण सतीशराव यांना एकदाही चहाला विचारत नाही. आता सतीशराव उदास होऊन त्यांच्या खोलीत निघून गेले. रडू लागले. रडता रडता भिंतीवर लावलेल्या त्यांच्या स्वर्गवासी बायकोचा फोटो काढतात आणि आपल्या छातीशी लावून ढसाढसा रडू लागतात. रडता रडता म्हणतात, अगं उषा, जर तू आज माझ्यासोबत राहिली असतीस तर आजचा हा दिवस मला पाहावा लागला नसता. तू जेव्हा कधीही जेवण बनवायची किंवा नवीन एखादा पदार्थ बनवायचीस तेव्हा सर्वात आधी मलाच प्रेमाने खायला द्यायचीस आणि म्हणायचीस की आधी तुम्ही खाऊन घ्या आणि सांगा मला कसा झाला आहे ते. एक दिवस तो होता आणि आजचा एक दिवस आहे. बघ आज माझी काय दशा झाली आहे. एक कप चहा करता दिवसभर घरातील काम एखाद्या नोकरासारखे करत राहतो आणि मी ती कामं आपलं घर समजून अगदी प्रामाणिकपणे करत असतो. तरीही मुलगा आणि सून मला व्यवस्थित जेवण देत नाही. जेवणासाठी मी एखाद्या भिकारासारखी वाट बघत असतो. आता तूच सांग मी काय करू, कुठे जाऊ. अचानक विचार करता करता ते त्यांच्या खिशातून त्यांचा मोबाईल काढतात आणि एका वृद्धाश्रमात फोन लावतात, ज्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आधीच राहत होता. ते त्याला फोन करून सांगतात, रमेश, मलाही तुझ्यासोबत तिथे यायचे आहे. जसे तू तुझे उर्वरित आयुष्य त्या वृद्धाश्रमात काढत आहेस, मी सुद्धा माझे दिवस तिथेच काढीन. सतीशराव यांचे बोलणे ऐकून समोर ऐकत असलेला त्यांचा मित्र आश्चर्यचकित होतो. पण त्याला असं वाटतं, सतीश तर करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक आहे, त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. मग त्याच्यावर असे कोणते संकट आले असणार की हा सुद्धा इथे वृद्धाश्रमात राहायला यायला अगदी मजबूर झाला आहे. सतीशराव त्याच्या मित्राला फोन करून झाल्यावर त्यांच्या बायकोचा फोटो उचलतात आणि बॅगेत ठेवतात. सोबत काही कपडेही ठेवतात आणि बॅग घेऊन त्यांच्या खोलीतून बाहेर पडतात. ते बॅग घेऊन बाहेर आले हे त्यांच्या मुलाने आणि सुनेने पाहिले, पण तरीही त्या दोघांपैकी एकाने सुद्धा त्यांना विचारले नाही की तुम्ही बॅग घेऊन कुठे जात आहात आणि कशासाठी जात आहात. त्यांची सून त्यांना पाहून मनातल्या मनात खुश होते की म्हातारा जर घर सोडून कुठे चालला गेला तर ही चांगलीच गोष्ट आहे. त्याला घराबाहेर काढण्याची गरजही पडणार नाही. तर त्यांचा मुलगाही खाली मान घालून चहा आणि नमकीन खाऊ लागला. सतीशराव हातात बॅग घेऊन घराबाहेर आले आणि एकदा मागे वळून आपल्या घराकडे शेवटचे डोळे भरून पाहू लागले. आपल्या मनात दगड ठेवून ते तिथून वृद्धाश्रमात जायला निघाले. काहीच वेळात ते तेथे पोचले, जिथे बाहेरच काउंटरवर त्यांनी त्यांचे नाव, पत्ता आणि बाकीची काही माहिती दिली. तितक्यात त्या ठिकाणी त्यांचा मित्र रमेश त्यांना भेटतो. रमेश सतीशराव यांची खूप काळजी घेतो, त्यांची विचारपूस करतो. काही दिवसातच त्यांची आणखी काही लोकांशी मैत्री होते. सगळेच लोक खूप आपुलकीने त्यांच्याशी बोलतात, त्यांच्यासोबत गप्पा मारतात, एकमेकांचे दुःख वाटून घेतात. सतीशराव हे एक सुशिक्षित व्यक्ती होते. लवकरच सगळ्यांसोबत त्यांची खूप छान मैत्री झाली आणि आनंदाने सगळ्यांसोबत ते त्यांचे जीवन जगू लागले. पण जेव्हा कधी त्यांना त्यांच्या बायकोची आठवण यायची ते त्यांच्या बॅगमधून फोटो काढून त्यांच्याकडे बघत राहायचे. तेव्हा त्यांचे डोळे भरून यायचे. त्यानंतर बराच काळ लोटला. आता सतीशराव रोज नेहमी सकाळी लवकर उठून व्यायाम करायचे. सगळ्या लोकांसोबत उठायचे, बसायचे, एकमेकांना कथा ऐकवायचे आणि आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटना सविस्तर सांगायचे. वृद्धाश्रमात जास्तीत जास्त याच गोष्टींबद्दल चर्चा व्हायची. एक दिवस सकाळी वयस्कर लोक गप्पा मारत एका झाडाखाली बसले होते. तेवढ्यात वृद्धाश्रमाच्या बाहेर गेटसमोर एक कार येऊन थांबते. त्या कारमधून एक वयस्क महिला खाली उतरते. तेव्हा सगळीच लोकं त्यांच्याकडे पाहून बोलू लागतात, ही आज पुन्हा कोणीतरी बिचारी महिला या वृद्धाश्रमात आली आहे. त्या सगळ्यांची नजर त्यांच्या कारकडे होती. त्या म्हातारीसोबत त्यांची सून आणि मुलगाही होता, ज्यांच्या हातात एक बॅग होती. ते दोघेही त्यांना गेटपर्यंत सोडायला येतात आणि त्यांच्या हातात बॅग देऊन त्यांना म्हणतात की हेच वृद्धाश्रम आहे, आजपासून तुम्हाला इथेच राहायचं आहे.
ती म्हातारी ती बॅग तिच्या हातात घेऊन त्या वृद्धाश्रमाच्या आत निघून जाते. पण त्यांच्या डोक्यावर पदर असल्याकारणाने त्यांचा चेहरा कोणीही स्पष्ट पाहू शकत नाही किंवा त्यांना कोणी ओळखूही शकत नाही की ती महिला नक्की कोण आहे. त्या तिकडूनच वळून त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहतात आणि विचार करतात की कदाचित आज जर माझ्या मुलाने आणि सुनेने मला एकदाही ओळखले असते, समजून घेतले असते तर. पण त्यांचा मुलगा आणि सून गाडीत बसतात, त्यांच्या कारची काच वर करून घेतात आणि लगेचच तेथून निघून जातात. आता यानंतर तीही वृद्ध महिला ज्या ठिकाणी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती, जिथे महिला राहत होत्या तिथे राहायला गेली. त्याही तिथे जाऊन राहू लागल्या. त्यानंतर हळूहळू वेळ निघून गेला. त्या वृद्ध महिलेचे नाव जान्हवी होते. त्या नवीन ठिकाणी कोणाशी बोलत नव्हत्या की जेवतही नव्हत्या. त्या त्यांच्या खोलीत बसून फक्त रडत असायच्या. त्या आल्या त्या दिवशी पूर्ण दिवस त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्याच नाही. दुसऱ्या दिवशी सर्वजण एकत्र जेवायला बसले. जान्हवीलाही बोलवले गेले, पण त्या आल्या नाहीत. सतीशराव हे अतिशय सज्जन आणि बुद्धिमान व्यक्ती होते. जान्हवी तिथे हजर न दिसल्याने म्हातारी जेवायला का आली नाही याचे त्यांना आश्चर्य वाटले. म्हणूनच ते विचार करतात की चला जाऊन बघूया तर काय प्रॉब्लेम आहे. महिलांना विचारतात की ज्या वृद्ध महिला काल वृद्धाश्रमात आल्या होत्या त्या जेवायला का आल्या नाही. तेव्हा त्यातील एक महिला सांगते, त्यांना त्यांच्या घरच्यांची खूप आठवण येत आहे, म्हणूनच त्या दिवसभर अशाच बसून राहतात. सध्या त्यांना बागकाम देण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या मनातून त्या सर्व गोष्टी निघून जातील. जेव्हा सतीशराव बागेत पोहोचतात तेव्हा त्यांना पाहून जान्हवी त्यांचा पदर आणखीनच लांब करतात. ते जान्हवीला विचारतात, नमस्कार, माझे नाव सतीश आहे आणि तुमचे. पण त्या काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे सतीश तिथून जाऊ लागतात. अचानक हवेने त्यांचा पदर उडतो आणि त्यांचा चेहरा त्यांच्या समोर येतो. त्यांचा चेहरा पाहून सतीशराव यांना मोठा धक्काच बसतो. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्यांच्या मुलाची सासू म्हणजे त्याच्या सुनेची आई होती. सतीशराव त्यांना ओळखतात, पण जान्हवी त्यांना पाहून लगेचच डोक्यावरचा पदर सावरतात. सतीशराव त्यांना म्हणतात, जान्हवी, तुम्ही आणि इथं? जर तुम्ही मला आधी ओळखले होते तर मला पाहून तुम्ही डोक्यावर पदर घेऊन तुमचा चेहरा का लपवत होता? त्यात लाज वाटून घेण्यासारखे काही नाही. जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले आणि आता पुढे जे काही होईल तेही देवाच्या कृपेने चांगलेच होईल. माझा मुलगा आणि सून यांनी मला इथे येण्यास भाग पाडले आणि आता तुमची सून आणि मुलगा तुम्हाला इथे सोडून गेले आहेत, पण काही फरक पडत नाही. ते जान्हवीताईंना खूप प्रेमाने समजावून सांगतात, त्यांचे सांत्वन करतात आणि त्यांच्याजवळ बसून त्यांचे दुःख वाटून घेऊन कमी करण्याचा प्रयत्न करतात. काही दिवस असेच निघून जातात. मित्रांनो, या जगात तर कोणी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत असेल तर ते आपले आईवडील आहेत. घरात मूल जन्माला आले की आईवडिलांना इतका आनंद या जगात दुसरं कोणालाही होत नाही आणि सर्वात जास्त कष्टही तेच उचलतात. आपल्या मुलांसाठी कठोर परिश्रम घेतल्यानंतर पहिला घास स्वतः न खाता आपल्या मुलांना खायला घालतात. विचार करतात, मुलं मोठी झाल्यावर तेच आपला आधार होतील. आपल्याला कशाचाही त्रास सहन करावा लागणार नाही, ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. पण जर मुलं अशी निघाली तर आई वडील आयुष्यभर दुःखी राहतात. आता जान्हवी जेवण करतात, पण थोडेच. त्यांना सतत त्यांच्या मुलाची आठवण येत होती. तर दुसरीकडे सतीशराव, त्यांची ही परिस्थिती काही वेगळी नव्हती. कधीकधी ते तर त्यांच्या खोलीत बसून कविताही लिहायचे. त्या लिहिताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. एक दिवस तिथला एक कर्मचारी सतीशराव यांच्या खोलीत येऊन त्यांना सांगतो, बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. मला कोण भेटायला आले असेल असा विचार करून सतीशराव बाहेर येऊन पाहतात. त्यांचा मुलगा आणि सून, त्यांच्यासोबत त्यांचं लहान नातू त्यांना भेटायला आलेले असतात. सतीशराव आपल्या मुलाला आणि सुनेला पाहताच तिथून परत जाऊ लागतात. त्यांना परत जाताना पाहून सून म्हणते, आम्ही तुम्हाला आमच्यासोबत न्यायला आलो आहोत. उद्या तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे. घरी पार्टी आयोजित केली आहे. सर्व पाहुणे नातेवाईक येतील, म्हणूनच आम्ही तुम्हाला सोबत न्यायला आलो आहोत. श्रीकांतराव म्हणतात, कोण? कोणाचा मुलगा, कोणाचा नातू आणि कोणाची सून? आता मी त्या घरात पुन्हा कधीच येणार नाही, जिथे एक म्हाताऱ्या माणसाला ओझे समजले जाते, त्यांच्या भावनांशी खेळले जाते, त्यांच्याशी कोणाला काही घेणं देणं नसतं. अरे, घरची सगळी कामं मीच करायचो,
आणि तुम्ही लोक आरामात बसून चहा प्यायचे आणि मला खाण्यासाठी चहा पिण्यासाठीही तुम्ही कधी विचारलं नव्हतं. त्या एक घोट चहासाठी मला तळमळत ठेवायचे आणि आजही तुम्ही इथे फक्त तुमच्या स्वार्थासाठीच आल्या आहात. मला घ्यायला नाही आलात, कारण माझे नातेवाईक मित्र वगैरे पार्टीला येतील. जर त्या लोकांनी माझ्याबद्दल विचारलं तर? तुम्ही लोक फक्त स्वतःच्या गैरकृत्यावर पांघरून घालण्यासाठी मला इथून घेऊन जायला आला आहात. मी त्या घरात पाय ठेवणार नाही. तितक्यात त्यांचा नातू आजोबा आजोबा म्हणत सतीशरावांच्या पायाला मिठी मारतो आणि म्हणतो, आजोबा, उद्या माझा वाढदिवस आहे. तुम्हाला माझ्याबरोबर घरी नक्की यावे लागेल. नातवाच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांचे मन भरून येते आणि मग ते म्हणतात, ठीक आहे बाळा, मी यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. पार्टी संपली की तुम्ही मला पुन्हा इथे आणून सोडा. मला लगेच इथं परत यायचे आहे. त्यावर ते म्हणतात की ठीक आहे बाबा, आम्हाला तुमची अट मान्य आहे. त्यांची सूनही मनातल्या मनात खुश झाली की ही तर चांगलीच गोष्ट आहे. पार्टी संपल्यावर आम्ही तुम्हाला परत इथे आणून सोडू. आता सतीशराव त्यांच्यासोबत गाडीत बसून घरी जातात. दुसऱ्या दिवशी पार्टी सुरू होते. सर्व पाहुणे आणि खास नातेवाईक पार्टीला उपस्थित राहतात. सतीशराव ज्यांचे नातेवाईक ह्या पार्टीत उपस्थित होते ते सगळेच त्यांचे आपुलकीने विचारपूस करतात. तर काही लोक त्यांना विचारतात की अहो सतीशराव, तुम्हाला खूप दिवसांनी पाहिले, तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा ते त्यांना खरं काही सांगत नाही आणि म्हणतात, मी बाहेर फिरायला गेलो होतो. आता पार्टीही संपली होती. जेव्हा सर्वजण आपापल्या घरी निघून गेले तेव्हा सतीशरावांनी त्यांच्या पत्नीच्या फोटोकडे पाहिले, जो दुसऱ्या खोलीत लटकत होता. तिच्याकडे बघून ते म्हणतात, तर माझ्यासोबत पार्टीत आली असतीस. आता मला कोणी काही विचारत नाही. मुलगा आणि सून आपापल्या मस्तीत राहतात. असे बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यातून पाणी येते आणि त्यांच्या तिथे कधी डोळा लागतो हे त्यांना कळतच नाही. सकाळी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांची सून दारात उभी असते. ती म्हणते, बाबा, बाहेर गाडी उभी आहे. अटीनुसार आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतो. पण सतीशराव काही उत्तर देत नाही. ते मनातल्या मनात म्हणतात की ठीक आहे, आज तुम्हाला जितका आनंदी व्हायचं आहे तितकं व्हा. आज माझ्याकडेही तुमच्यासाठी एक छानसं सरप्राईज आहे. तुम्ही बघाल तर मज्जाच येईल आणि आज नंतर तुम्ही लोक कधीच वृद्धाश्रमाचं नावसुद्धा घेणार नाही. सतीशराव गाडीत बसून त्यांच्या घराकडे निरखून पाहत होते. पण सुनेने एकदाही विचारलं नाही की बाबा थांबा, आमच्याकडून झालेली चूक माफ करा आणि तुम्ही आमच्यासोबत इथेच राहा. असो, गाडी वृद्धाश्रमात पोचली. जेव्हा सतीशराव यांना वृद्धाश्रमात सोडून परत जायला निघाले तेव्हा सतीशराव त्यांना हाक मारून थांबवत सांगतात, जरा थोडा वेळ थांबा, मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी तुम्ही आजपर्यंत कधीच बघितली नसेल. हे ऐकून सून आणि मुलगा दोघेही आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात, इथे अशी कोणती गोष्ट आहे जी आपण कधीच बघितलेली नाही. ते दोघेही कुतूहलाने वृद्धाश्रमाच्या आत जातात. तेव्हा सतीशराव जान्हवी यांना आतून बाहेर घेऊन येतात. आपल्या आईला वृद्धाश्रमात पाहून सुनेच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला धक्का बसतो. काही वेळ पूर्ण शांतता पसरते. सून आईला पाहताच आईला धावत जाऊन मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते, आई, तू इथे कधी आणि कशी आलीस? आणि मला कोणी कळवलेसुद्धा नाही. मी तर रोज भावाला आणि वहिनीला फोन करते. त्यांनी तर मला सांगितलं होते की आई तीर्थयात्रेला गेली आहे, काही दिवसात परत येईन. मी रोज त्यांच्याशी बोलायचे, पण भाऊ आणि वहिनीने कधीच मला सांगितले नाही की आम्ही आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडले आहे. त्या लोकांची एवढी हिंमत कशी झाली? ते इतके नालायक झाले आहेत का की तुला वृद्धाश्रमात सोडून ते त्या घरावर ताबा घेत आनंदात राहत आहेत? आई, तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. मी तुझी खूप सेवा करेन, तुझी खूप काळजी घेईन, तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. आपल्या मुलीच्या तोंडून असे शब्द ऐकून जान्हवी यांनी आधीच तिला स्वतःपासून दूर केले आणि रागाने म्हणाल्या की तू तुझ्या भावाला आणि वहिनीला नालायक म्हणत आहेस, पण तू काय वेगळे केलेस? तूही तुझ्या वडिलांसमान असणाऱ्या सासऱ्यांना घरातून बाहेर काढलेसच ना आणि या वृद्धाश्रमात पाठवले. पण आई, त्यांना आम्ही नाही सांगितलं की तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन राहा म्हणून. ते स्वतः त्यांच्या इच्छेने इथे राहायला आले आहेत आणि तुम्ही लोकांनी त्यांना अडवलेसुद्धा नाही, त्यांना थांबवलेसुद्धा नाही. अरे, तुम्ही आता त्यांना इथून घरी घेऊन गेला होतात
आणि तुम्हीच पुन्हा त्यांना इथे घेऊन आलात? एक दिवसही ते तुम्हाला जड झाले होते का? मला सांग, तुझ्यात आणि तुझ्या वहिनीमध्ये काय फरक आहे? तिलाही मी घरात नकोशी झाली होती आणि तुलाही तुझे सासरे नकोसे झाले होते. काय चुकतं आमचं? कुठे चुकतं ते तरी सांगा. आम्ही घरात चांगल्याच गोष्टी सांगतो, चांगल्याच गोष्टी शिकवतो, तुम्हाला चांगले मार्ग दाखवतो. या जगात असे कोणतेच आईवडील नाहीत ज्यांना वाटतं की त्यांच्या मुलाचं चांगलं होऊ नये म्हणून. अरे, मुलांची प्रगती झाली की ह्याच म्हाताऱ्या आईवडिलांची छाती गर्वाने फुलते. तुम्ही तुमची फॅमिली घेऊन फिरायला जाता, बाहेर हॉटेलमध्ये जाता, पिक्चरला जाता आणि जाता जाता आम्हाला तुमचं घर सांभाळायला ठेवून जाता. आम्ही माणसं नाहीत का? आम्हाला भावना नाहीत का? आम्हाला इच्छा आकांक्षा काहीच नाही का? बरं, तेही आम्ही पचवून घेतो, पण किमान 2 वेळेचे जेवणाच्या अपेक्षा तर तुमच्याकडून ठेवू शकतो ना. तेही तुमच्याकडून होत नाही. मग आम्ही म्हाताऱ्या माणसांनी कुणाकडे जायचं? तुम्हाला घरात म्हातारे आईवडील जड होतात, पण त्यांची संपत्ती मात्र सगळी हवी असते. आणि मला सांग, या वृद्धाश्रमात एकही वृद्ध गरीब कुटुंबातील नाही. कुणाचा मुलगा डॉक्टर, कुणाचा इंजिनियर, तर कुणाचा सरकारी अधिकारी आहे. अशा वृद्ध लोकांनी काय करायचे? तू तुझ्या वृद्ध सासऱ्यांना आश्रमात येण्यास भाग पाडले, तर दुसरीकडे तुझी वहिनी मला स्वतःहून सोडून गेली. आणि आता तू म्हणतेस की यात भाऊ आणि वहिनीची चूक आहे. आधी स्वतःकडे बघा, तुम्ही किती पाण्यात आहात. जर आमची मुलं अशी नसती तर आमच्यावर इथे वृद्धाश्रमात येण्याची वेळ आलीच नसती. जान्हवीचे बोलणे ऐकून दोघीही पती पत्नीचे डोळे लाजेने खाली झुकले. तेव्हा त्या दोघांनीही त्यांचे पाय पकडून त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, आई, बाबा, आम्हाला चूक समजली. तुम्ही दोघेही आमच्यासोबत घरी चला. आता यापुढे आमच्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो. प्लीज घरी चला. पण जान्हवी यांनी त्यांना स्पष्ट शब्दात घरी जाण्यास नकार दिला आणि म्हणाल्या, बाळा, आता तू तो हक्क गमावला आहेस. खरं तर तूच माझी मुलगी म्हणावयाच्या लायक नाहीस. आता मी इथून कुठेही जाणार नाही. तर दुसरीकडे सतीशराव म्हणतात, आम्ही दोघेही तुमच्यासोबत जाणार नाही, कारण आम्हाला इथे खूप शांतता मिळत आहे आणि माणसाला जिथे शांती मिळते तिथेच राहावेसं वाटतं. म्हणून आम्ही तुमच्यासोबत कधीच जाणार नाही. जान्हवी, तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी कुठेच नाही जाणार. आता आम्हाला घरापेक्षा आमच्या या नवीन मित्रांसोबत जास्त आराम, आनंद आणि शांतता मिळते. आणि आता हे आमचे कुटुंब आहे. प्रेक्षक मित्रांनो, ही कथा ऐकवण्याचा एवढाच उद्देश आहे की मुलगा आणि सून अशी नसती तर कोणतेच घर कधीच तुटणार नाही. पण जर पालकांना त्यांची मुलं नको असतील तर त्यांनी लहानपणीच त्यांना सोडून दिले असते. पण आपले आईवडील आपल्याला वाढवतात. आपले मुलं मुली मोठे झाले की आपल्याला जगात प्रसिद्धी मिळवून देतील. म्हातारपणात ते आपला आधार होतील. ते आपल्या पायावर उभे होतात. आपल्या आईवडिलांना ओझं समजून त्यांना दुःखाच्या आधारे सोडून देतात. पण असं कुणाच्या बाबतीत व्हायला नको. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली तर तुमचा मुलगा तुम्हाला पाहू शकेल. भविष्यातही तुमची अशीच सेवा करेल. म्हणजेच आज जे तुम्ही बी पेराल, उद्या तेच पीक तुम्हाला घ्यायचं आहे. जान्हवी आणि सतीश वृद्धाश्रमाच्या आत जातात आणि दोघेही त्यांना पाहतच राहतात. आता त्यांच्या डोळ्यात पाणी आणि हातात पश्चातापाशिवाय काहीच उरले नाही. जाता जाता जान्हवी त्यांच्या मुलीला सांगतात, बाळा, जाता जाता जान्हवी त्यांच्या मुलीला सांगतात की बाळा, जमले तर भविष्यात स्वतःसाठी एका फॅन किंवा एसीची व्यवस्था आत्तापासून करून ठेव. कारण जेव्हा तुमचा मुलगा मोठा झाला तेव्हा तो तुम्हालाही वृद्धाश्रमात नेऊन सोडेल. कारण हे संस्कार आहेत. मुले घरातील वातावरण पाहूनच मोठी होतात. तुमच्या भविष्याची आत्तापासून सोय करून ठेवा. एवढे बोलून दोघेही आत निघून जातात आणि ते दोघेही हतबल होऊन घरी जातात. म्हणूनच प्रेक्षक मित्रांनो, एक सांगणे आहे की आपल्या वृद्ध वयस्क आईवडिलांना जपा, त्यांचा सांभाळ करा. आपल्या मुलांवरही योग्य संस्कार करा. आईवडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत तीच आपली खरी संपत्ती असे माना. त्यांची मनापासून सेवा करा. तुम्हाला आयुष्यामध्ये काहीसुद्धा कमी पडणार नाही. त्यांच्यासाठी जर तुम्ही काही केलं तर तुम्हाला भरभरून मिळेल. ही 100% गोष्ट खरी आहे. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.